मित्रांनो बघा, आजपासून एक नवीन सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय। सिरीज आहे प्रीपोजिशनची, प्रेपोजिशन। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फ्रॉम म्हणजेच पासून। या फ्रॉमचे अनेक प्रकारे अर्थ निघतात, नेमका तो केव्हा वापरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये शिकणार आहोत। बघा, या सिरीजमध्ये आपण जवळपास 100 प्रीपोजिशन शिकणार आहोत। सोबतच आपण 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स अपलोड करत आहोत। आणि मित्रांनो, ॲडव्हान्स इंग्लिश कोर्सला सुरुवात करण्याआधी आपण प्रीपोजिशन घेतोय, कारण की मोठे मोठे वाक्य बनवत असताना आपल्याला हे माहीत असणं गरजेचे आहे। ठीक आहे, तर बघा, फ्रॉम म्हणजे पासून। त्याच्या अगोदर थोडक्यात जाणून घेऊया की प्रीपोजिशन म्हणजे काय। बघा, प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय होय। याला काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। मराठीमध्ये काय म्हटलं जातं? वाक्यातील एखाद्या नाउन किंवा प्रोनाउनचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या नाउन किंवा प्रोनाउनशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी प्रीपोजिशनचा उपयोग केला जातो। वाक्यातील एखादा नाउन किंवा प्रोनाउन त्याच वाक्यामधील नाउन किंवा प्रोनाउनशी असलेला संबंध, ठीक आहे, कशाने दर्शवला जातो? प्रीपोजिशनने। उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। समजा मी माझ्या मोठ्या भावाला मोबाईल मागितला, तर तो मला म्हणेल, मोबाईल टेबलवर आहे, जा आणि घे। तर या वाक्यामध्ये बघा, टेबल वर या ठिकाणी जे वर लागलेलं आहे हे प्रीपोजिशन आहे। समजा जर हे नसतं तर वाक्य कसं झालं असतं? मोबाईल टेबल आहे, जा आणि घे। म्हणजे ह्या वाक्याला काहीच अर्थ राहिला नसता। नेमका मोबाईल टेबल आहे, जा आणि घे, तर वाक्य पूर्ण होत नाही किंवा आपल्याला ते नेमकं काय म्हणायचं हे समजत नाही। मोबाईल आणि टेबल यांचा जो संबंध आहे तो या वर यानं दर्शवलेला आहे, म्हणून हे वर जे आहे ते प्रीपोजिशन आहे। समजतंय? दोन नाउन या ठिकाणी आहेत, दोन नाम या ठिकाणी आहेत आणि त्यांचा संबंध ज्या शब्दाने दर्शवलाय तो शब्द वर आहे, म्हणून वर आपला प्रीपोजिशन आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, फ्रॉम म्हणजे पासून हे केव्हा केव्हा वापरलं जातं? एखाद्या जागेपासून, फ्रॉम सम प्लेस, एखाद्या वेळेपासून, पॉइंट ऑफ टाइम, आणि एखाद्या स्त्रोतापासून, फ्रॉम एनी सोर्स। ठीक आहे, प्रत्येकाला पुढे डिटेल्समध्ये आपण शिकूयात। चला बघा, एखाद्या जागेपासून, फ्रॉम सम प्लेस कशा प्रकारे वापरायचं? वाक्य आहे बघा, मी पुण्याचा आहे। आपण हे असं नाही बोलत की मी पुण्यापासून आहे। ॲक्च्युली हे वाक्य असं असतं, मी पुण्यापासून आहे, पण आपण कसं बोलतो मराठीमध्ये बोलताना? मी पुण्याचा आहे। म्हणजे या ठिकाणी आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम पुणे अशा प्रकारे हे वाक्य आपण बोलतो, कारण एक जागा आहे। पुणे हे काय आहे? एक जागा आहे, हे लक्षात ठेवा। आय एम फ्रॉम पुणे। तो महाराष्ट्राचा आहे, ही इज फ्रॉम महाराष्ट्र, ही इज फ्रॉम महाराष्ट्र, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी महाराष्ट्र सुद्धा एक काय आहे? जागा आहे। ठीक आहे, ठिकाण आहे। मी शेतातून आलो, बघा शेत सुद्धा एक जागा आहे। आय केम, मी आलो, फ्रॉम द फार्म, शेतातून। या ठिकाणी शेतापासून आपण नाही म्हणत, काय म्हणतो? मी शेतातून आलो, परंतु शेत जे आहे ती एक जागा आहे, म्हणून या ठिकाणी आपण फ्रॉमचा वापर करतो। मी शेतातून आलो, आय केम फ्रॉम द फार्म। अशा प्रकारे ती बागेतून येत आहे, शी इज कमिंग, ती येत आहे, बाग एक जागा आहे, म्हणून या ठिकाणी जे तून लागले याच्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करणार। फ्रॉम द गार्डन, शी इज कमिंग फ्रॉम द गार्डन। हे जे आहे चा किंवा तून याच्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करतो, हे लक्षात ठेवा। एखाद्या जागेपासून। काय समजलं नसेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। पुढे बघा, दुसरा वापर कशा प्रकारे होतो? एखाद्या वेळेपासून, पॉइंट ऑफ टाइम। मी सोमवारपासून काम करेन, या ठिकाणी पासून आलेला आहे बघा। या ठिकाणी तुम्ही समजू शकता, आय विल वर्क फ्रॉम मंडे, पासून, फ्रॉम म्हणजे पासून, येथून अर्थ काढू शकता। पण मागं कसं होतं? तून किंवा चा अशा प्रकारचा आपण शेवटी उच्चार पाहिलेला आहे प्रीपोजिशनचा।
परंतु त्या ठिकाणी सुद्धा फ्रॉमचा वापर करायचा, कारण त्या ठिकाणी एखाद्या जागेचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो, एखाद्या जागेपासून बद्दल आपण बोलतोय. मी सोमवारपासून काम करेन. आय विल वर्क फ्रॉम मंडे. आय विल वर्क मी काम करेन फ्रॉम पासून आणि मंडे. ठीक आहे, मंडे म्हणजे सोमवार. हे काय आहे, एक वेळ आहे, त्याच्यासाठी आपण फ्रॉमचा वापर केला आहे. मी 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत काम करत होतो. आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. आता बघा फ्रॉम या ठिकाणी पासून 2 PM टू 4 PM, दुपारी 2 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा फ्रॉमचा वापर केलेला आहे. या ठिकाणी वेळ सांगितली आहे, टाईम सांगितलेला आहे म्हणून. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहे. शी इज वर्किंग, ती काम करत आहे. या ठिकाणी पुढे वेळ दिलेली आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे फ्रॉम मॉर्निंग, सकाळपासून एक वेळ आहे सकाळ. ठीक आहे, याच्यासाठी आपण या ठिकाणी फ्रॉमचा वापर करणार, फ्रॉम मॉर्निंग अंटिल इव्हिनिंग. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मी 3 वाजेपासून तेथे असेन. आय विल बी देअर, मी तेथे असेन. आय विल बी देअर हे आपण टेन्समध्ये शिकलेलो आहोत, तुम्हाला ते आता समजलेलं असेल. फक्त आता फोकस जो करणार आहे आपण ते प्रिपोजिशनवरती. 3 वाजेपासून, 3 वाजेपासून इथे 3 वाजणे एक वेळ आहे, म्हणून या ठिकाणी आपण फ्रॉमचा वापर केला आहे, 3 o'clock. आय विल बी देअर फ्रॉम 3 o'clock, मी 3 वाजेपासून तेथे असेन. अशा प्रकारे बघा या ठिकाणी सर्वत्र पासून आलेला आहे. फ्रॉमसाठी पासून हे आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण सहजपणे या ठिकाणी वापरू शकतो. पुढे बघा मित्रांनो, फ्रॉमचा तिसरा वापर कोठे केला जातो, एखाद्या स्त्रोतापासून. एखादा स्त्रोत म्हणजे थोडक्यात उगमस्थान, ज्या ठिकाणाहून एखादी गोष्ट निघते त्याला आपण काय म्हणतो, स्त्रोत म्हणतो. हे लक्षात ठेवा, फ्रॉम एनी सोर्स. जसं की मी हे सर्व तुमच्यापासूनच ऐकले. हे सर्व कोठून ऐकले गेलं तर तुमच्यापासून. हे तुम्ही जे आहे ते काय आहे, सोर्स आहे, स्त्रोत आहे. ठीक आहे, ट्रान्सलेट करताना काय येणार, आय हर्ड, मी ऐकले. ऑल दिस, हे सर्व, आणि पासूनच, फ्रॉम यू, तुमच्यापासूनच. हे तुम्ही जे आहे काय आहे, सोर्स आहे, स्त्रोत आहे, म्हणून या ठिकाणी फ्रॉमचा वापर केला जाणार सुरुवातीला, त्याच्या अगोदर. ठीक आहे, पुढचं वाक्य आहे, बाजारातून मला काही घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जे घ्यायचं आहे त्याचा सोर्स काय आहे, कोठून घेणार आहे तुम्ही, तर बाजारातून. म्हणजे बाजार हे काय आहे, काय आहे, एक सोर्स आहे, म्हणून त्याच्या अगोदर कशाचा वापर केला जाणार, फ्रॉमचा वापर केला जाणार. हे लक्षात ठेवा. वाक्य बघूया, आय वॉन्ट टू बाय समथिंग, मला काही घ्यायचं आहे, इथपर्यंत झालं. आणि बाजारातून या ठिकाणी तून आलं आहे. बाजार एक स्त्रोत आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला जे घ्यायचं आहे त्याचा स्त्रोत काय आहे, बाजार आहे, म्हणून या ठिकाणी काय वापरलं जाणार, फ्रॉम. आणि द मार्केट, आय वॉन्ट टू बाय समथिंग फ्रॉम द मार्केट, बाजारातून मला काही घ्यायचं आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, मी हे एका पुस्तकातून लिहिलं. तुम्ही जे लिहिलं आहे त्याचा स्त्रोत काय आहे, तर पुस्तक आहे, म्हणजे या ठिकाणी कशाचा वापर केला जाणार, फ्रॉमचा. ठीक आहे, आय रोट, मी लिहिलं. दिस, हे, फ्रॉम अ बुक, पुस्तकातून, एका पुस्तकातून. अशा प्रकारे हे तुम्हाला समजत असेल. स्त्रोत बघायचा, स्त्रोतच्या अगोदर फ्रॉम वापरायचं. पुढचं वाक्य आहे, आम्ही सर्व कपडे एकाच दुकानातून घेतली. बघा, कपडे तुम्ही जेथून घेतली त्याचा सोर्स काय आहे, तर दुकान आहे, एकच दुकान आहे, म्हणून या ठिकाणी येणार, वी बॉट ऑल क्लोथ्स, आम्ही खरेदी केली, आम्ही घेतली सर्व कपडे फ्रॉम द सेम स्टोअर, एकाच दुकानातून. ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा कशाचा वापर केला जाणार, फ्रॉमचा. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, काय अडचण असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.